नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी सिद्धार्थ काळे। आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज। नुकतंच राज्यामध्ये बऱ्याचशा अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये धाडी महाराष्ट्रामध्ये पडलेल्या आहेत। गुटखा असो, अन्न भेसळयुक्त अन्न असो, नुकतेच जॉईंट झालेले आयुक्त तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त अन्न पदार्थावरती धाडी टाकल्या। त्याच प्रमाणामध्ये विविध ठिकाणी जसे भेसळयुक्त ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी अन्न पदार्थ असो, दूध असो, या हॉटेल असो, या कुठलाही अन्न पदार्थ असो, या ठिकाणी धाडी टाकून त्या ठिकाणी कारवाई झालेल्या आहे। तुकाराम मुंडे यांच्या नावाचा एक धाक महाराष्ट्रामध्ये एक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अन्न औषध प्रशासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धाडी सुरू आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अवैधपणे गुटखा विक्री सर्रास सुरू आहे आणि आता मुंबईमध्ये देखील गुजरात सुरतच्या मार्गी मुंबईमध्ये गुटखा दाखल होतो। मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्री सुरू आहे। परंतु औषध प्रशासन आयुक्त जे आहेत आपले तुकाराम मुंडे, जेव्हापासून यांनी चार्ज घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये कारवाईला सुरुवात केली तेव्हापासून गुटखा माफियाचे धाबे दणले आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गुटखाला आपल्याला आता सर्वसामान्य ठिकाणी मिळत नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी आपल्याला गुटखा कुठल्याही टपरीवर जा तुम्हाला गुटखा बघण्यास मिळेल। त्याचबरोबर गोवा असेल, केके असेल, सागर असेल, बऱ्याचशा अनेक गुटख्याच्या कंपन्या आहेत। त्यामध्ये सर्रास गुटखा विकला जातो। लहान लहान मुले ते गुटखा खाऊन त्या व्यसनाच्या अधीन होतात आणि या गुटख्यामुळे बऱ्याचशा लोकांना कॅन्सर सारखे भयानक रोगाला समोर जावं लागतं। त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होत आहे। सर्वसाधारण ठिकाणी गेल्यास आपल्याला गुटखा पाहायला मिळेल। मी तुम्हाला गुटखा दाखवतो। मी एका टपरीवरून हा गुटखा मागितला आणि तिथे मला गुटखा मिळाला। बघू शकता, हा मी कॅमेरामॅनला दाखवतो, हा रॉयल गुटखा आहे। हा गुटखा बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिळेल। त्याचबरोबर केके असो, तंबाखू असो, विमल सारखे मिक्स त्याच्यामध्ये तंबाखू टाकून मिक्स केले जातात। बऱ्याच ठिकाणी गुटखा आपल्याला बघायला मिळणार आहेत। मित्रांनो, जेव्हापासून आयुक्त तुकाराम मुंडे यांनी चार्ज घेतला तेव्हापासून गुटखा माफियाचे धाबे दणाणले आहे। पूर्वी ज्या पद्धतीने गुटखा सरस विकला जात होता तसा गुटखा आता तुम्हाला बघायला भेटणार नाही, पण दब्या स्वरूपामध्ये, छुप्या स्वरूपामध्ये गुटखा विक्री सुरू आहे। आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने मिलावट, ज्या खाद्यपदार्थामध्ये मिलावट होतो तो खाद्यपदार्थ विक्रीस बंधन आहे। परंतु या गुटखा माफियांनी तंबाखू वेगळी करून आणि गुटखा म्हणजे सुपारी त्याच्यामध्ये केमिकल असलेली वेगळे करून त्यानंतर ते मिक्स करून त्याच्यामध्ये तो गुटखा असे वेगवेगळे करून विकण्याची सुरुवात केलेली आहे। परंतु या सर्व गोष्टीकडे शासन कशा पद्धतीचं लक्ष केंद्रित करेल हे देखील बघावं लागेल। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गुटखा पकडल्याचा पाहायला मिळेल, परंतु बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत ज्या स्ट्रीट फूड असेल किंवा हॉटेल असेल, बऱ्याच ठिकाणी असे भेसळयुक्त अन्न पदार्थ आपल्याला पाहायला मिळतं। माझ्या पाठी बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत। स्टॉल कॅमेरामॅनला मी विनंती करेन की त्यांनी स्टॉलवरती देखील झूम करून दाखवावे कशा पद्धतीने फुटपाथवरती या ठिकाणी अन्न पदार्थ या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या पद्धतीने ते अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ असेल हे न्यूजपेपर जो आहे, न्यूजपेपर वर्तमानपत्रामध्ये बांधून देण्यात बंधन नकार दिलेला आहे। त्याच पद्धतीने खरोखरच ह्या गोष्टी व्यापारी त्याचे पालन करतात हे देखील एक ही एक गंभीराची गोष्ट आहे। त्यामुळे गोष्टीकडे त्या सर्व गोष्टीला आपण कशा पद्धतीने पाहणार आहे आणि या व्यापाऱ्यांना शिबिर देऊन किंवा त्यांची
त्यांना स्टॉप कर जरा थोडं. जसं की आपण अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जे स्ट्रीट फूड आहे इतर कुठली हॉटेलमध्ये असो कुठेही असो त्यांनी सांगितलं होतं की वर्तमानपत्रामध्ये मध्ये खाद्यपदार्थ बांधून देण्यास त्यांनी मनाई केली होती. तसा आदेश काढला होता. त्यानंतर बऱ्याचशा व्यापाऱ्यामध्ये व्यापाऱ्यांनी देखील त्या गोष्टीचं अवलंबन केलं का नाही हे देखील आपण बघणार आहोत. आपण या ठिकाणी बघू शकतात. या ठिकाणी वडापाव सेंटर आहे. या ठिकाणी हे जे खोके दिवशी हे बघू शकता आपण. या अशा पद्धतीचे बॉक्स पिशव्या तयार करून त्याच्यामध्ये वडापाव किंवा खाद्यपदार्थ हे देतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे व्यापारी आहे स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी पेपर वापरण्यास मज्जाव केलेला आहे आणि त्यांनी ते स्वतःहून पेपरला नाकारलेलं या ठिकाणी अशा पद्धतीचे पिशव्या तयार करून या ठिकाणी वडापाव असो कुठलेही खाद्यपदार्थ असो या ठिकाणी विक्री केले जात आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यामध्ये जनजागृती होत आहे आणि हळूहळू महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अन्न औषध प्रशासनाच्या वतीने माननीय तुकाराम मुंढे यांच्या वतीने नेहमी छापे होत आहेत. गुटखा असेल, भेसळयुक्त अन्नपदार्थ असेल, बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे छापे सुरू आहेत. येणाऱ्या काळामध्ये व्यापारी असो व सर्वसामान्य ग्राहक असो यांच्यामध्ये देखील जनजागृती होऊन स्वच्छ आणि हेल्दी फूड येणाऱ्या काळामध्ये सशक्त भारत आहे आपल्याला दिसेल असं आपण या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळणार आहे. आपल्यासोबत कॅमेरामॅन मेहुल पवारसह सिद्धार्थ काळे, निर्भीड सम्राट न्यूज, कांदिवली.